आजी म्हणजे फक्त प्रेम आणि संस्कार देणारी व्यक्ती नाहीये, आता ती आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टी ठेवणारी ही व्यक्ती आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मधुराज फॅमिली मध्ये. जेव्हा मी बच्चों की बचत हे मिशन चालू केलं यावर्षी, तेव्हा मी काही त्याचे फोटोज लहान मुलांना बोलवलं होतं, एक कार्यक्रम केला होता, त्याचे फोटोज मी अपलोड केले होते स्टेटस वरती. तर ते पाहून माझ्या ओळखीतल्या एका काकीने मला कॉल केला आणि त्या म्हणाल्या की हे काय आहे बच्चों की बचत, नक्की काय आहे, लहान लहान मुलांचं काय आहे हे सगळं. मी त्यांना सांगितलं काकी म्हणजे बच्चों की बचत एक मिशन आहे ज्याच्यात मी लहान मुलांना प्रोत्साहित करते की तुम्ही आतापासून तुमचं सेव्हिंग चालू करा, छोटी छोटी का होईना एक SIP चालू करा. त्या थोडा वेळ थांबल्या आणि म्हणाल्या SIP, नक्की काय SIP म्हणजे. म्हणजे काकी मी येते तुमच्या घरी, तुम्हाला मी सगळं समजावून सांगते काय असतं SIP, मग तुम्हाला सगळं तुमच्या लक्षात येईल. तर आज याच काकी आपल्यासोबत महिला दिनानिमित्त खास मुलाखतीसाठी आपल्याकडे आले आहेत. काकी तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव शिल्पा शंकर घाणेकर. काकी तुम्हाला महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं मधुराज फॅमिलीमध्ये. काकी मी त्या दिवशी तुमच्याकडे आली आणि तुम्हाला सगळं सांगितलं, मग तुम्ही लगेच SIP चालू पण केली. हो. तर मग नक्की तुम्ही काय विचार करून तुम्ही हे SIP करायचं ठरवलं, तुम्ही सांगा ना तुमच्या मनातलं काय असं. माझ्या पण 2 नाती आहेत आणि हल्लीच्या टंचाई बघून आपण मुलांसाठी बचत केली पाहिजे. मुली आहेत, त्यांचं शिक्षण आहे पुढे, म्हणजे कधी आपली परिस्थिती असते नसते, म्हणजे मुली भरपूर शिकू शकतात ना आपण जर आत्तापासून बचत केली तर. बस एवढंच माझा हेतू आहे. किती वय आहे तुमच्या नातवंडांचं आता? एकीचं 3.5 आहे, एकीचं 9 आहे. अच्छा, म्हणजे दोघी लहान आहेत. हो, लहान आहेत. ओके, म्हणजे त्यांच्या फ्युचरसाठी तुम्ही विचार केला आम्ही. नक्की तुम्ही काय असं ठरवलं, किती वर्ष करायचं, कधीपर्यंत, असं काय डोक्यात आहे का? असं काही नाही ठरवलं, पण जोपर्यंत आपली बचत होते तोपर्यंत 5 वर्ष 20 वर्ष 10 वर्ष असं करूया. होईन तेवढं बचत करायलाच पाहिजे. बरोबर बरोबर, म्हणजे चालू केलं पाहिजे आपण बचत करायचं. बरोबर. काकी म्हणजे हे सगळं म्युच्युअल फंड SIP तुमच्यासाठी सगळं नवीन आहे. हो, नवीन आहे. बरोबर. मग त्याच्या आधी तुम्ही कसं, म्हणजे काय तुमच्या मुलांना तुम्ही काय सवय लावलेल्या, कशी बचत करायची, तर तुम्ही सांगा ना. आम्ही काय छोटे लहान असताना तर गल्ला आणून द्यायचो त्यांना, गोलक असतात ते, पिकी बँक. मग आता पिकी बँक बोललं, पहिले गल्ल्याच बोलायचे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना आपलं थोडे थोडे पैसे देऊन, कोणी पाहुणे आले की खाऊला पैसे दिले, त्या सगळं गल्ल्यात टाकायला शिकवले. अरे वा, मस्त मस्त. तशी बचत व्हायची मुलांची, सवय होती पहिल्यापासून. आणि मग ते तर झालं तुम्ही घरी, नंतर मग पुढे जाऊन बँक मध्ये वगैरे तसं काय केलं कधी? मग तेच पैसे आम्ही करून बँकेत टाकायचो, त्यांचे पैसे त्यांच्या नावावरनी. असं म्हणजे बँकेशिवाय दुसरं काही पर्याय? दुसरं काहीच नाही. एक पतपेढी होती, पतपेढीमध्ये टाकायचं, बँकेमध्ये टाकायचं, दुसरा काही पर्याय नव्हता तेवढंच. ओके. आणि मग सोन्यामध्ये वगैरे गुंतवले कधी असं? सोन्यामध्ये तर नाही जास्त गुंतवले आम्ही, बँकेमध्येच जास्त पैसे. प्रॉपर्टी घेतली, प्रॉपर्टीमध्ये गुंतवले पैसे, कारण आज ना मुलांनाच उद्या उपयोगी येणार आपण. म्हणून प्रॉपर्टी आम्ही घेतलेली आहे. गुंतवणूक करताना नेहमी सगळे पर्याय आपल्या समोर असले पाहिजे. बरोबर आहे. तरी पण तुम्ही आता SIP म्युच्युअल फंड वगैरे नवीन आहे, त्याच्यात पण तुम्ही एवढंच केलं सुरुवात, म्हणजे खरोखर एकदम खूपच कौतुक आहे तुमचं. आता म्हणजे हे सगळं प्रोत्साहन उलट सगळ्यांना मिळेल, तुमच्या पिढीला पण प्लस तुमच्या नंतरच्या पिढीला पण, की एक आजी एक मुलासाठी SIP चालू करते, म्हणजे खरंच खूप 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 मोठी गोष्ट आहे एकदम, आणि कौतुकाची गोष्ट आहे एकदम. काकी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही एवढे मुलाचे तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले, खरंच मनापासून तुमचे आभार. थँक्यू. तुमचे पण खूप आभार आल्याबद्दल आणि आम्हाला सगळी माहिती दिल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू. काकींचे अनुभव ऐकून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल याची मला पूर्ण खात्री आहे. तर आपण उद्या नक्की भेटूया एका नवीन मुलाखतीमध्ये. थँक्यू.